माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त NDF आणि युवासेना यांच्या मार्फत आज आपण दिव्यांग मुलांसाठी हे वॉकेथॉन ठेवलेलं आहे। या वॉकेथॉनचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की जनजागृती ही ऑटिझम असलेल्या मुलांच्या बद्दल झाली पाहिजे, समानता निर्माण झाली पाहिजे आणि आपण जे डे टू डे लाईफमध्ये जसं आपण एक नॉर्मल लाईफ जगतोय तशा पद्धतीची नॉर्मल लाईफ त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणूनच आपण बघितलं असाल मोठ्या संख्येने सगळी लोक त्यासाठी जॉईन झालेली आहेत। एक 700 अपंग डिफरंटली एबल्ड बोलेन मी त्यांना, डिफरंटली एबल्ड मुलं या कॉजसाठी जॉईन झालेली आहेत। आम्हाला तुमची उपस्थिती म्हणजे 1200 ते 1300 लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही मुलं व्हीलचेअरवर आलेले आहेत, काही स्केटबोर्डवर बसलेले आहेत, ज्यांना पाय नाही आहेत ते स्केटबोर्डवर बसून त्या ठिकाणी ते त्या वॉकेथॉनमध्ये पार्टिसिपेट करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण भलेही त्याला कुठच्याही प्रकारची डिफरंट ॲबिलिटी जरी असली तरी तो या इव्हेंटला पार्टिसिपेशन करत आहे। हे निश्चित वॉकेथॉन हा कॉन्सेप्टच एक्सरसाइजच्या संलग्न आपण घेतला होता की अशा ऑटिझम झालेल्या मुलांना असू देत किंवा एक नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये जगणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी फिटनेस किती महत्त्वाचं आहे ह्याचं सुद्धा आम्ही एक चांगलं जागृती या ठिकाणी NDF नवी दिव्यांग फाउंडेशन आणि युवासेनेच्या माध्यमातून आपण करत आहोत। युवा आणि सिनियर सिटीजनना स्पेशली यूथला मी आव्हान देईन की एखादा आपल्या सोसायटीमध्ये एखादा असा एक मुलगा आढळतो जो ह्या आजाराशी लढत देत असतो, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला जर सावरलं, त्याला जर मदत केली आणि त्याला काहीतरी बनण्यासाठी आपण प्रेरित केलं, चांगला एक माणूस बनण्यासाठी प्रेरित केलं, तरी ते आपल्या भविष्यातल्या भारतासाठी खूप चांगलं उल्लेखनीय असं कार्य असेल। सर, इन सब लोगों का आशीर्वाद है और ये जो एक कॉन्सेप्ट हमने लिया था कि ऑटिस्टिक बच्चों का जो समाज में एक देखने का तरीका है कि वो अगर सामने से आ रहा है तो तकलीफ़ देगा, इस एक मिथ को समाज में से निकालने के लिए हमने एक वॉकेथॉन रखा जहाँ हमारे बच्चे प्लस नॉर्मल बच्चे, नॉर्मल क्राउड साथ चलेगा। और जब हमने ये कॉन्सेप्ट समाज में डाला तो हमें इतना प्रतिसाद मिला सुरवे सर से, झाजेड़ जी से, बाकी सब समाज से कि हमने सोचा था 500-600 रजिस्ट्रेशन होगा, लेकिन आज 1100-1200 लोग चल रहे हैं हमारे साथ। बड़ी बात है और ये बहुत बड़ी बात है। और मुझे लगता है कि ये एक जो शुरुआत हो गई है समाज में कि ऑटिज़म स्लोली इरोड होगा, लोग इनको भी अपनाएंगे, मेन स्ट्रीम में लाएंगे। ये जो हमारा नवदिव्यांग का एक मोटो है, उस मोटो के लिए हम सब काम कर रहे हैं। और आप सब के माध्यम से मैं बोलना चाहूँगा कि अगर सामने से आपको लगता है कि कोई ऑटिस्टिक है तो क्रॉस द रोड, उसको गले मिलो, आपको समझ में आएगा। वो इतना प्यार बरसाते जितना नॉर्मल बच्चे बरसाते। राज सुरवे सर ने जो हमको कोऑपरेशन दिया है, एक एक पॉइंट अगर मैं बोलने जाऊँ तो बहुत टाइम लगा, क्योंकि ये करने के लिए बहुत सारा बीच में हमको डिफ़िकल्टीज आए और हर वक्त हमने फ़ोन किया और इनका साथ मिला और होते गया। तो ऐसे अगर छोटे छोटे पॉइंट्स बताओ तो शायद पता चलेगा कि ये बहुत बड़ी चीज़ है। बट आई डोंट वांट टू थैंक हिम, क्योंकि थैंक यू बोल के कैसा होता है कि आप टाटा बाय बाय कर देते हो। वो हमारे साथ हमेशा है और मैं हक से कहूँगा कि वो उनके पिताजी और हमारे साथ हमेशा है, तो वो हमारे फैमिली मेम्बर है। आई एम रियली थैंकफुल टू देम। देवी से इधर आए फंक्शन के लिए और यहाँ का सब माहौल देख के मुझे बहुत अच्छा लगा कि आज हम ये ऑर्गेनाइजेशन पर्टिकुलरली जो संजय मुत्ता कर रहे हैं वो बहुत काबिल है। आज उन्होंने इतना अच्छा काम किया है। ऐसे अपने जो मेंटली स्लो बच्चे हैं उनके लिए सब ये इतना ध्यान रखना, उनका इतना केयर करना। आज ये सोचिए, आज 16 बच्चे ये संभाल रहे हैं, पूरा 24 घंटे साथ में रहते हैं। आज ये अपने माँ बाप के लिए कितनी खुशी की बात है। आज तो इनके लिए इतना हम जितनी तारीफ़ करें वो कम है। आज ये जो काम कर रहे हैं और आज सवेरे से मैंने देखा, मुझे इतनी खुशी हुई। आज सब अपने युवा पीढ़ी को इतना एनकरेज करते हैं, वो बहुत अच्छी बात है। और सबसे बड़ी चीज़ ये कि
हेल्थ इज़ वेल्थ। यदि आपकी हेल्थ अच्छी है तो सब कुछ अच्छा है। मैं यहाँ सबको बहुत बहुत बधाई देता हूँ। आज आमचे नवदिव्यांगचा वॉकॅथॉन आहे आणि नवदिव्यांगच्या वॉकॅथॉनमध्ये आपलं हे माननीय श्री संजय मोटा साहेब आम्ही उपस्थित आहे। आम्ही सगळे मिळून नमस्कार नमस्कार म्हणून मराठी माणसांना आणि सिनेमा सृष्टीचे आणि अंबिका माननीय आपल्या सर्वांना सोसायटीची माननीय सेक्रेटरी आम्ही सर्वांना आणि रिस्पेक्टेड माननीय गोपाल भागवत साहेब आम्ही आपल्या सर्वांना नवदिव्यांगची आणि सर्वांना माहितीसोबत साठी नवदिव्यांगची आमचं एक माननीय आपल्या सर्वांना माहिती आहे। आम्ही सर्वांना लहान मुलांनी खूप प्रयत्न केलं की आपल्या सर्वांनी आम्ही आपली सर्वांना न होते आपली नवदिव्यांगचे म्हणजे संजय मोटांचे आणि आपल्या सर्वांना हे उपस्थित आणि माननीय चीफ गेस्टनी मी तुम्हाला विनंती केलं आणि आपल्या गोपाल भागवत साहेबांनी मी नवदिव्यांगची खूप मेहनत करते आमचे